दरे रा दरे रा 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 रा. आली गंगा. बापरे चला. जय गंगा आ श्रीराम. गई, गंगा आ गणपती गई. बाप्पा मोरया. चलो मंगलमूर्ती एक एक जण मोरया. चलो. साई हा बाबा की जॅकेट जय. बिकेट सगळे दीपा थांबव. साई बाबा की जय. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे सगळे देव वाटत. कारण काय आहे आमच्या इथे तो प्रकार नाही ना तिकडे रामची ठिकाणा वगैरे कसं आहे आमच्या इथे प्रकार नाही. काय लागतंय कसं उचलू काय डिंक चिका. ए तस्मै कुठे चालला तू? कुठे चाल. अरे वा. नाचो नाचो ऋतू नाचो. त्याचीच बोट वाटतं तो हे आणायला गेला पेट्रोल आणायला गेलाय. चल सरळ जायचं सरळ जायचं. हो कुठे चालली तू सांग. बोटिंग करायला. ए नाचो. बोटिंग करायला. कोणावर चालली? बाबा सोबत. यश. बाबा मम्मा चाचा चाची आणि कोण? तस्मै दादा. ये किती? ते तर आम्हाला दीड किती बोलले? 2 तास फिरण्यासाठी 1-1.5 तास जाणार सगळं. ओके ओके त्याच्यानंतर परत बेटावर तुम्ही थांबणार 1 तास. तो परत 2-2.5 बरोबर 7 वाजता. बाबू खोला. बरोबर. बाबू खोला. बोटिंग करा. ये चला चला. अच्छा का तू चांगली बोट द्या बाबा. जास्त हलणारी नका. एवढी घाबरते कशाला पण तू? एक तास बसली आहे तर सेकंड घाबरायला नाही पाहिजे. हा मग इथे मिनी काश्मीर आहे ना. ते बघ ते केरला थीम केरला म्हणतात केला ना. केरला ती थीम ती हा ती ते एक त्या मला गायब झाला. आता इथूनच बघितलं एक गायब झाला. एक आयलंड आपला इथूनच बघा. केरला तिथे नाही ना उतर नाही फक्त तिथे उतर ना. ते जे आहे ना हे सिगल पक्षी आहेत ना ते सिगल बर्ड. बाहेर जावं लागेल राहू दे. सांगितलं बिस्किट चल चल. काय म्हणावर का बोलते भेटत. अरे इथे नाही भेटणार. अरे इकडच्या इकडे बोलतोय. अरे इथे भेटतं इथे. कुठे बोलतोय इथे नाही बोलत. आपण खाल्लं इथे नाही आतमध्ये चाललोय. मालवणला जाणार आहे. आपण आतमध्ये जाणार लांब लांब. बीच आहे ना इथे बीच तो मी मला माहिती आहे. मी बघून होतो तुझ्यासोबत. तिथे नाही आपण तिथे आपण ऍक्टिव्हिटी करतो ना तिथे बोलतोय. तिकडे भेटला आपण आता आपण पहिला इकडे चाललोय. अरे इथे का तुला मध्ये का कोण ठेवणारे स्टॉल लावलेत? तिथे आपण नंतर जाणार तिकडे जायचं आपल्याला. माझ्या पान तिथे नंतर जाणार. माझे कपडे भिजला. नको ना तिथे टाइम जाणार आपला. पहिला हे करून घेऊया कारण सनसेट होईल ना तर आपलं ते तर का होईल नंतर पण. हे फिश बघ. फिश पकडायला सांगूया त्यांना. हे फिश बघ. ते बघ फिश ते बघ ते बघ ते बघ ते बघ दिसले? हा काय करतात ते? फिश इथून फिश काढताना आपण खातो. नाही दिसत तुला फिश? आपली बोट आली. ए बोट आली आली. गंगा आली गंगा. बापरे चला. जय गंगा आ श्रीराम. गई गंगा आ गणपती गई. बाप्पा मोरया. चलो मंगलमूर्ती एक एक जण मोरया. चलो. साई हा बाबा की जॅकेट जय. बिकेट सगळे दीपा थांबव. साई बाबा की जय. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे सगळे देव वाटत. ए थांब तो घेल तू थांब जरा घाई नाही करू. ए भाई हा चल चला एकेकाने चला. चला पहिलं. चल ना तू चल मी येतो. एकेकाने चला. ए चला चला. संदीप मामा बोल. हा तुझा दोन. हळू आहे. चला. मजा. बापरे
कोणतरी मुलगा आधी जायला पाहिजे होतं मग हात दिला. हे जाणार आहे राजा, तू एवढा पुढे जाऊन उभा राहिला. जावा जावा. चल 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 चल, तू गेला ना, चल चल चल. तिथली गेला. घसरेला बघा पाय. घसरत स्लीप होतोय आरामशीर. ह्याला किती? बसा नाही का त्याच्यात, बसा नाही. इथे पकडला. तर ऐका, माझं नाव योगेश आहे, बोटचं नाव गंगा आहे. हे शेवटी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, कारण आमच्या बोटी तिकडे जिथं सुनामी आयलंडला होल्ड असतो तिथं थांबवणार, तेव्हा इकडे तिकडे बोटी आम्ही अँकरिंग करतो. तर तुम्ही ह्या बोटीचं नाव अशासाठी ठेवायचं की ती बोट तुम्हाला मिळावी म्हणून. बरोबर. आता हे जे आपण प्रवास करत तिकडनं इथपर्यंत आलो, ही कर्ली नदी आहे, जवळपास कुडाळ वगैरे त्या साईडने येते. इथून जी येते ना ती थोडंसं मचूळ पाणी, म्हणजे गोडं पाणी येतं. आणि इथे आल्यावर खारट होतं. उजव्या बाजूला दिसतो हा समुद्र आहे. समुद्र पूर्णपणे आतमध्ये शिरतो आणि हे सगळं पाणी खारट करतो, म्हणून याला आम्ही कर्ली खाडी बोलतो. पण तुम्ही पावसात आलात तर पावसाचा जोर जास्त असल्या कारणाने वरून येणारं जे पाणी आहे ते जास्त प्रमाणात वाहक इकडे येतं समुद्राला, ते गोडं असतं आणि या समुद्राला मागे ढकलतं, म्हणून याला आम्ही नदी बोलतो. कारण पावसात गोडं असतं, आता खारट आहे म्हणून खाडी, पावसात आलात गोड आहे म्हणून नदी. मात्र फक्त एकच आहे. उजव्या बाजूला हे दिसतंय बघा, उजव्या बाजूला झाडी कशी दिसते, हे आमचं देवबाग गाव. इथं मालवण तालुका संपला, इथं वेंगुर्ला तालुका सुरुवात झाली. डाव्या बाजूला जो डोंगर आहे, वेंगुर्ला तालुका सुरुवात झाली, मालवण तालुका इथं संपला. पूर्वी हेच बीच, इथून असं लांब लचकी वाळू दिसते समोर बघा, तिथपर्यंत असं लांब बीच होतं. म्हणजे आम्ही तिथून इथपर्यंत चालत यायचो. इथं आमच्या झोपड्या होत्या, जाळी वगैरे ठेवायच्या, वड्या ठेवायच्या, झाडं होती नारळाची, सुरूची झाडं माहिती का, बारीक पानांची असतात, ती झाडं होती. सगळं 2005 पासून सुनामी येऊन गेली, त्याच्यानंतर हळूहळू हे सगळं नामशेष झालं, म्हणजे वाळू सगळी निघून गेली. नाहीतर पूर्वी असं आतमध्ये पर्यंत बीच होतं. तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यावर. ही आता नदी इथं संपली, आता आपण जाणार समुद्राच्या प्रवासाला. बरोबर, आलं लक्षात? डाव्या बाजूला जे दिसत आहे हे ऑस्ट्रेलियन पक्षी आहे ना? थंड हवेत, हा थंड हवेच्या दिवसातच जास्त प्रमाणात दिसणार, बाकी गरमी वाढली की ते कमी होत जातात. घरी आणून ठेवतो, कारण का माहिती, छोटे मुलं असतात ना, त्यांना घसा पकडणे, ताप येणे असे जर काय प्रकार होत असतील तर ह्याचं चुचीचं पाणी करतात आणि ते प्यायला देतात. अच्छा. कारण त्याला त्या पक्षालाच हिट असते, हिटला हिट मारतात असं म्हणतात. अच्छा. ही वाळू दिसते, ही पूर्ण अशी लांब लचक होती. अच्छा. लक्षात, म्हणजे विचार करा किती बीच कमी होत गेलेलं आहे आणि किती समुद्र आता आपला आत आलेला आहे. म्हणजे आमचे वडील वगैरे आम्हाला तिथं बीचवरती झोपायला वगैरे घेऊन यायचे. आता ती सिस्टीम गेली नाही. आता काय नाही, आता सगळं पाणी जवळ होते, बीच कमी होत जाते. हा, आता आपण समुद्रात चाललो. म्हटलं ना तुम्हाला समुद्राच्या जात नाही. कसं वाटतंय? काही विचारू नका. समुद्राची मजा घ्यायची असेल तर लाटांची संघर्ष करूनच जावं लागतं. मग आपल्याला शांतता भेटते. कलर चेंज दिसतोय का? अरे पाणी बघा, पाणी बघा, छान 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 छान. संगमचा भाग, तिकडे कलर दिसतोय, संगमचा भाग. हा, कलर चॉकलेट आणि बघ ना, इकडे घाबरती काय? अरे घाबरती विचारली एवढी. तिकडे बघ, तिकडे बघ, फोटो काढतो बघ. हा सगळा घोगवे बीचचा भाग. वेंगुर्ला तालुक्यातील घोगवे बीच. घोगवे बीचला हे जे दगड दिसत आहेत ना, तुम्ही श्वास पिक्चर बघितला असेल, जुना पिक्चर आहे त्या पोरग्याचा, म्हाताऱ्याचा आणि भाग्याचा. तो पहिली शूटिंग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या इथे पहिली शूटिंग ती झाली आणि तेव्हा आमच्या लोकांना कळलं किंवा पिक्चरच्या शूटिंग कशा असतात ते, कारण ती 2004च्या दरम्यान शूटिंग झालेली.
ती इथं ह्या दगडावरती झाली. हा सगळा बीच दिसतो इथून लांब लचक सगळा टोटल भोगवे बीच. अच्छा भोगवे. एकदम क्लीन बीच. सध्या तर दुसरा क्रमांकाला असतो ह्या बीचचा. अच्छा. हा एकदम क्लीन. इथं जास्त सेलिब्रिटीज. अच्छा. हा इथं छोटं असं काही नाही, सगळे अच्छा. सेलिब्रिटी सचिन तेंडुलकर सारखे लोक येतात. हा इथे रूम जरी घ्यायचा झाला हा. 7-8 हजाराच्या बाहेर. दीपक कसं आणि वाटलं? चांगलं तुम्हाला स्टँडर्ड पण आहे. छान ना. उगाच घाबरत होतीस ना. आपण जो प्रवास करतोय समुद्रात प्रवास करतोय. बरोबर. फक्त किनाऱ्याने करतोय. बरोबर. मस्त एकदम एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. कशी वाटतं बघू माझ्या एकदम शांत बसलं एकदम छोकरा माझ्या. मग ते पुस्तकातच बघून तेव्हा इलाज केले जायचे आणि तो ब्रिटिशकालीन जॉन बॉस्को म्हणून होता. बरोबर. त्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे. ते अशासाठी की इमर्जन्सी काय झालं ते काय करायचं हे त्याच्यावर पुस्तक आहे. ते फक्त बँगलोरमध्ये, मुंबईमध्ये आणि एक इथे 3 ठिकाणी मिळतं. कुठे लाईट? तर 2 लाईट हाऊस आहे. इकडे बायोटेक झालं तेव्हा एक भारतात आणि एक ब्रिटिश झाली. फक्त भारताचा जो आहे तर सौर ऊर्जेवर चालतो. तो आगीच्या झोतीवर चालायचा. अच्छा. त्या आगीची झोत लावायची कोळशाच्या साह्याने. अच्छा. त्याच्यावर चालायचा. याचा उपयोग काय, जे मोठे मोठे शिप आहेत ना हा. ते सिग्नल देण्यासाठी की हा जो भाग आहे सगळा दगडी एरिया आहे, म्हणजे डेंजर झोन म्हटला जातो. मग इथून मोठे शिप येऊ नये म्हणून तो सिग्नल असा टर्न मारणार अच्छा. की याच्या बाहेरून जावा, अच्छा. असं याच्यासाठी तो सिग्नल आहे. अच्छा. बाकी ती नॅचरल खडका आहे सगळी. चौक 60. 18 किलोमीटर झाले. 18. इथं जास्त लग्न वगैरे करतात. त्या बीचला लग्न जर काय जमवायचं, लग्न काय करायचं तर तिथे जागा असतं व्यवस्थित आणि पाठं वगैरे लावायला व्यवस्थित पडतं म्हणून चांगलं बीच. गोलमाल बघितला? गोलमाल मध्ये बघा जेटस्की आणि जिप्सी चालवताना सीन आहे गोलमाल मध्ये. ते ह्या बीचला झालेली. इथं हा सगळा भाग जो आहे बऱ्याचशा सेलिब्रिटी वगैरे चांगले मंत्री वगैरे त्यांचे सगळे त्यांचेच आहे. झोप येते का काय? बरेचसे आज गोवा जेवढे कस्टमर मला सांगत होते बुकिंग तिकडचं कोणाचं आहे काय, सगळे आज 10 वाजल्यापासून इकडे बोटिंग केली आणि सगळे गोवा पळाले. सगळे टोटल आज गोवा फुल. कारण काय आहे, आमच्या इथे तो प्रकार नाही ना. तिकडे रामची ठिकाणा वगैरे कसं आहे, आमच्या इथे प्रकार नाही. फॅमिली जे आहे राहतात, बाकी सगळे असे जातात. आमच्या इकडे अलाउड नाही येते. अपुष्य भाग आहे. गव्हर्नमेंटची कोणाची आहे? गव्हर्नमेंटची आहे का ती प्रॉपर्टी? गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे? जागेवाला आहे? ब्राह्मण लोकांची प्रॉपर्टी. अच्छा. त्या बाई गोष्ट व्हिडिओ करू नको, ते आयला माझ्या रात्री बुरुज कसे दिसतात वगैरे बघा. दिसतायत ना? हा किल्ला आहे 1747 साली बांधला गेला इस्माईल खान याच्या कारकिर्दीत. हे सावंत घराणं जे होतं, सावंतवाडीचं राजेशाही, त्यांनी हा ताब्यात घेतला आणि आपल्याला 1803 मध्ये भेटलेला आहे. त्याच्यात पोर्तुगीज आले, इंग्रज आले, सगळे येऊन गेले. त्याच्यात सर्जेराव सावंत म्हणून होता, त्यांनी घडामोडी बरेच घडवले. ते 1803 मध्ये आपल्या ह्याच्यात घेतले.
त्याला कवरिंग देतात जाळ्याने की दुसरे कुत्रे वगैरे खाऊ नये म्हणून. त्याची पिल्लं जेव्हा बाहेर येतात 52 दिवसांनी तेव्हा ते असे सोडतात. 52 दिवसांनी बरोबर पिल्लं बाहेर येतात. हा हो हो 52 दिवस लागतात बरोबर. आम्ही पण बरीचसे केलेलं आहे. इथं पूर्वी ना खारीचं प्रमाण जास्त होतं. खार अच्छा. हा, लय प्रमाण जास्त होतं. आता खूप कमी झालं. कमी झालं म्हणजे काय असं म्हणतात की टॉवर वाढले, हायवेज वाढली, विमानाची उड्डाणं वगैरे असं सगळं त्याच्यामुळे एक असा पक्ष आहे की समुद्रात म्हणजे आजोबा वगैरे सांगायचे की इथं सगळं हे बीच लाईन जास्त होतं. दगड आहेत ना, हे डोंगर भाग आहे, इथं बीच होतं. हे सगळं पाणी आता वाढत गेलेलं आहे. सेनापती होता म्हटलं मी सर्जेराव म्हणून, त्याचं नाव या दगडाला दिलेलं आहे. ते फक्त आमच्यासाठी, हा तुमच्यासाठी नाही. आमच्यासाठी का, तर आम्ही जेव्हा मच्छी पकडायला वगैरे जातो ना तेव्हा मला दुसरा बोटवाला विचारला, बाबा कुठे मच्छी पकडायला होतास? तर मी त्याला सांगतो बाबा सर्जेरावपासून अमुक ठिकाणी किंवा अमुक दगड आहे त्या अमुक ठिकाणी. जेवढी दगड आहेत ना सगळ्या दगडाला नाव आहे. असं नाही की तुम्ही म्हणाल हे समुद्रात कुठे पण बोट चालवू शकतो, असं काही नाही आहे. प्रत्येक ठिकाणी दगड असतात. ते बघा तिथे दिसतंय मध्ये दिसतंय. हे आता अहोटी आहे म्हणून तुम्हाला एवढा दिसतंय. भरती झाली की तो डुबून जाणार. हे नवीन जर कोण आला त्याच्यावरून जाणार. हे फक्त माहितगार असतात त्यांना. हे जे बीच आहे ना तिथे आम्ही कपल्स वगैरे असतात त्यांना मून लाईट वगैरे कॅम्पिंग करायचं झालं तर इथे आम्ही करू त्या बीचवर. इथे बार्बेक्यू वगैरे करू शकतो. किंवा म्युझिक वगैरे कपल्स वगैरे असतात त्यांना इथे ह्या बीचला घेऊन येतो. त्याला आम्ही कपल बीच म्हणतो. हे सगळं दगडाला दिसतंय ना, हा सगळा समुद्री शेवाळ. त्याच्यापासून तो फिशिंग करतोय तो बघ. इकडे मुलगा आहे तो फिशिंग करतोय. हा समुद्री शेवाळ कधी सोडतो की जेव्हा समुद्र खवळायला चालू होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की अगस्ती म्हणून ग्रह तारा आहे, माहिती आहे का तुम्हाला? अगस्ती म्हणतात त्याला. तो पहाटे उगवतो, संध्याकाळी मावळतो. पण तो उगवतो नोव्हेंबरच्या दरम्यान, आपल्या ऑगस्टच्या दरम्यान. 1 ऑगस्टला उगवतो आणि 25 मेला मावळतो. मावळला की समुद्र खवळतो, उगवला की समुद्र शांत होतो. हे आमच्यात म्हटलं जातं मच्छीवाले. हे सगळं समुद्री शेवाळ. जेव्हा समुद्र खवळायला चालू होतो तेव्हा हा शेवाळ बाहेर निघतो. आणि जसं बर्फाचे बेट होतात बघा तसे इथं शेवाळाची तो फिशिंग वगैरे आई एकटा आला कसा? हां तेच विचार करतोय. काय करतोय तो? बिंदास उभा आहे बघ, बिंदास. काय करतोय तो? इथे बॅक साईडला काय आहे? बीच. हे इथे जी घरं आहेत ना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून. इथं 15 ते 16 घरं आहेत, जास्त अशी नाही. आता आपली वाढली आहेत. हे लोक जास्त करून प्रवास ह्या डोंगरावरून करायचे. इथून त्याचं चढून वगैरे जायचे. हे जर ह्यांची डोंगरावर तसं काय नाही. आता आपला रस्ता वगैरे झाला आहे. उदरनिर्वाहाचं सामान सुद्धा ते तसंच घेऊन यायचे.
गोवाचे डोंगर बघ तिथे. नेक्स्ट पिकनिक गोवा. Next fix काय नाही, जायचं लगेच दारू वगैरे खायची, पीत रात्रभर यायचं. 1 जानेवारी उद्या आणणार तोपर्यंत. गोवा गोवाला गोवा गोवा पार्टी पार्टी. गोवा गोवा पार्टी पार्टी. हे सगळ्यात सेफ्टी बीच हा. इथं तुम्हाला लाटे वगैरे असं जास्त प्रमाण नाही. शांत ते काय आहे. लहान पोरं खेळतात. सकाळचा आला शांत. खेळताय बघा लहान. या बीचचं नाव काय? ड्युटी. हे बीचचं नाव काय? हा, निवती निवती बीच. सगळं लहान पोरं पण गेली. हा तेच खेळताय. जेव्हा ह्याचा खत म्हणून उपयोग होतो. त्याशिवाय मेडिकल पावडर वगैरे बनवण्यासाठी उपयोग होतो. मस्त आहे ना ते किती आहे बघा. छान दिसते बघ ना दिसायला पण. हा ना. हा जो नगर दिसतोय त्याला आम्ही निवतीचं खडक म्हणतो. लटकतं पण आहे दिसते पडतं असं. त्यात आलंय golden rock. हे बघ हे बघ हे बघ. golden rock का माहिती आहे? जसा सूर्य उगवतो तशी सूर्याची किरणं वरच्या भागावर जेव्हा पडतात ना तेव्हा हा सोनेरी सोनेरी दिसतो. म्हणजे पर्वत तुम्हाला असं जरा चमकल्यासारखा दिसला. म्हणून याला आम्ही golden rock म्हणतो. कारण वरचा कलर बघा आणि खाली कलर. हे आले कुठे हो? ब्राउनिश दिसतात. golden हे तिथून येतात गाडीने आता येते ना गाडी. इथपर्यंत येते गाडी. शंकराचं मंदिर, जागृत देवस्थान. आमचे बरेचसे लोक त्याच्यासाठी हे करतात. डोंगेश्वर म्हणून. हां, डोंगेश्वर म्हणून चांगलं देवस्थान आहे. ते आतमध्ये आहे. आतमध्ये जंगलात जावं लागतं. शिवपिंडी आहे तिथं. मागलेली इच्छा पूर्ण होते असं ते देवस्थान आहे. बघ गोव्याची इच्छा. तुला मी घेतो. तू नो मारू काय? व्हिडिओमध्ये एखादच घ्यावा. चला तर आता आपण सर्व आयर्लंड बघून आपलं झालेलं आहे. आता आपण करूया 31st ची तयारी. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.